दिवसभर हा बोलका रस्ता, धावणाऱ्या गाड्या आणि हा बोलणारा रस्ता आता शांत झालाय. अगदी म्हणजे क्वचित एखादी गाडी धावते या रस्त्यावरून. कारण दिवस आमचा इथेच गेला. सामान बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना टेन्शन आलं, की नेमकी मी शिफ्ट होतीये, शॉप बंद होतंय, होतंय काय, चाललंय काय? तर हे बघा, हे सगळं क्लिनिंग आम्ही काढेपर्यंत मध्येच क्लायंट होते, काम कमी आहे थोडंसं या वीकमध्ये म्हणून मी काम काढलं शॉपचं. रिनोव्हेशनचं. पण पटापट गिराईक विचारायला लागले, त्याच्यात द्यायला यायला लागले. आमचे क्लायंट जे आहेत ते द्यायला बॅगा घेऊन यायला लागले. त्यांच्याही बॅगा घेत असा दिवस निघून गेला कामामध्ये. आणि आता हे सगळं पॅकिंग केलंय कलर उडू नये म्हणून. कारण पुन्हा ते पेंटिंग पडलेलं काढणार कधी म्हणून सगळे पेपर वगैरे स्विचबोर्डला आणि जिकडे-जिकडे कपाट वगैरे ओपन आहे तिथे पॅक करून ठेवलंय. पेंटर आमचा पेंटिंग करतोय. त्या अगोदर खूप मेहनत केलेली आहे. भिंतीचे सगळे पोपडलेले सगळ्या गोष्टी कलर उकळलेला होता ते घासून काढलेला आहे आणि पसारा तुम्ही पाहता इतकी धूळ आहे, इतकी कलरची घासलेली पावडर पडली होती, की जिकडे बघेल तिकडे धुळीचंच साम्राज्य आहे फक्त. आणि आता खूप वेळ झालाय. सकाळी आम्ही 9:30-10 ला कामाला लागलो होतो. रात्रीचा इतका वेळ झालाय. तुम्हाला टाईम दाखवते, की एक्झॅक्टली वाजलेत किती आणि अजून आम्ही शॉपवरतीच आहोत. रात्रीचे 2:23 झालेले आहेत आणि अजून आमचं कचरा भरायचं काम चालू आहे. बऱ्यापैकी डबल हात पेंटिंगचं देऊन झालेला आहे आणि आता आम्ही इथून पुढे घरी जायला 3 होणार आहे. तिथून पुढे अंघोळ पाणी करून आम्ही कधी झोपणार, पुन्हा सकाळी लवकर कामाला यायला लागणार आहे राहिलेलं काम करायला.